आला होता की आपण काय करतो, एकतर परिस्थितीला किंवा माणसांना जबाबदार धरतो आपल्या दुःखासाठी, की असं असं घडतंय ना, मग मी आनंदी कसं राहणार, मग मी समाधानी कसं राहणार, मग माझी चिडचिड होणारच, मग मला राग येणारच किंवा मला वाईट वाटणारच किंवा मला त्रास होणारच. मग हे आपण इथे काय करतोय की परिस्थिती बदलत नाहीये, माणसं बदलत नाहीयेत आणि आपण त्यांच्या मागे फरफटत नेतोय स्वतःला. तिथे आपण एक गोष्ट विसरतो की ही परिस्थिती आणि माणसं आपल्याला जरी बदलता येत नसली तरी त्या परिस्थितीचा आणि त्या माणसांच्या वागण्याचा अर्थ जो आपण आत्ता सध्या लावतोय, जो स्वतःला आपण लावून घेतो आहोत, तो बदलणं हे निश्चितच 100% आपल्या हातात आहे. म्हणजे काय की जर कोणी माझ्याशी वाईट वागत असेल किंवा कोणी माझा विश्वासघात केला असेल आणि त्याच्यामुळे दुखावल्याची भावना ही माझी भावना आहे, मी त्याच्याबद्दल नेगेटिव्ह विचार करत राहत असेल तर त्याच्यामुळे मी दुखावलं जाणं किंवा मी अपमानित होणं, मी दुःखी राहणं हे ओघाने